समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. चालू करण्यापासून ते यूट्यूबचं पहिलं पेमेंट येईपर्यंत काय काय प्रोसेस असते, त्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागतं, या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्लीज पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका, म्हणजे तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही नुकताच चॅनल चालू केला असेल किंवा यूट्यूबमध्ये यायचं असेल तर पहिलं पेमेंट आपल्याला कधी मिळतं हा प्रश्न सगळ्याच यूट्यूबरांना पडत असतो. तसं पाहिलं तर कोणाला 2 वर्षांनी मिळतो, कोणाला 3 वर्षांनी, कोणाला 1 वर्षांनी, मला तर 9 महिन्यांनी मिळालेलं. प्रत्येकाच्या म्हणजे करण्यावर आहे. व्हिडिओ आपले कसे जात आहेत पुढं, आपण यूट्यूबवर कसं काम करतो त्यावर आपलं पहिलं पेमेंट अवलंबून असतं. तर तुम्ही जर यूट्यूबमध्ये येत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ईमेल आय डी लागतो. ईमेल आय डी हा पूर्णपणे स्वतःचा असावा आणि नवीनच ईमेल आय डीवर नवीनच चॅनल चालू करायचा. त्यामुळे यूट्यूब नवीन चॅनलला पटकन ग्रो करण्याची संधी देत असतं. तर ईमेल आय डी काढताना बऱ्याच वेळेला आपल्याकडून अशी चूक होते की तिथे पर्सनल आणि बिझनेस असतं. बरेच जण तिथं बिझनेस सिलेक्ट करतात, पण अजिबात करायचं नाही. आपण पर्सनल तिथं ठेवायचं असतं. यानंतर ईमेल आय डी झाला की यूट्यूब आपल्या चॅनलचं नाव, बॅनर, या ज्या महत्त्वाच्या 10 सेटिंग आहेत या कंपल्सरी करणं खूप गरजेचं असतं. कारण तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरीतले आहे, तुमच्या चॅनलची भाषा कोणती आहे, चॅनलच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी असतात, तिथं त्या सेटिंग केल्या जातात. ते तुम्ही व्यवस्थित प्रॉपर सेटिंग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्या महत्त्वाच्या सेटिंग असल्याशिवाय यूट्यूब तुमचा चॅनल पुढे पाठवत नाही. त्यामुळं महत्त्वाच्या 10 सेटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स असेल, चॅनलची कॅटेगरी असेल, लँग्वेज असेल, बऱ्याच गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा करून घ्या. यानंतर काय असतं, चॅनलच्या सेटिंग व्यवस्थित झाल्या यानंतर यूट्यूबनं जसं आपण एखादा कोर्स करतो आणि आपण कोर्स पूर्णपणे व्यवस्थित केलेला आहे त्याचं आपल्याला सर्टिफिकेट दिलं जातं, असंच यूट्यूबकडनं सुद्धा आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. त्याला चॅनल मॉनिटाईज होणं असं म्हणतात. म्हणजे यूट्यूबचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण जर व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बनवले तर यूट्यूब आपल्याला की आपण त्याच्याशी पार्टनर करण्यास योग्य आहोत असं सर्टिफिकेट देत असतं. त्याला चॅनल मॉनिटाईज असं म्हणतात. तर यूट्यूबने ते करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलेलं असतं, 365 दिवसात लॉंग व्हिडिओ जर बनवणार असाल तर त्यामध्ये 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पाहिजे, किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे. दोन्हीपैकी एक करून त्यांच्या मॉनिटाईज करून घ्या चॅनल, असं यूट्यूबनं आपल्याला सांगितलेलं असतं. ज्यावेळेला आपण या दोन्हीपैकी एक करतो त्यावेळेला आपल्याला मॉनिटाईजसाठी आपल्याला अप्लाय करावा लागतो. यावेळेला यूट्यूब आपले व्हिडिओ सगळे प्रॉपर चेक करत असतं. आपले व्हिडिओ सगळे यूट्यूबच्या नियमानुसार बसतायत का नाही ते बघत असतं. जर तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरला असेल, त्यांच्या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर यूट्यूब तिथंच तुम्हाला काहीतरी स्ट्राईक देतं किंवा रिव्ह्यूज कंटेंट देऊन परत तुम्हाला सुधारणा करण्यासाठी सांगत असतं. गुगल ॲडसन हे नवीन ईमेल आय डीवरच ओपन केलं तर सगळ्यात चांगलं आहे, कारण त्या चॅनलच्याच अकाउंटवर ईमेल आय डीवर न केलेलं बरं. त्याचे बरेच प्रॉब्लेम आहेत. सगळे जर सविस्तर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. गुगल ॲडसन अकाउंट आपल्याला ज्यावेळेला यूट्यूबचे डॉलर जमा होतात त्यामध्ये ते गुगल ॲडसनमध्ये ते डॉलर जमा होतात. त्यासाठी गुगल ॲडसन अकाउंट आपल्याला दुसरं लागतं. म्हणजे एकूण आपल्याला यूट्यूबमध्ये 2 ईमेल आय डी लागतात. यानंतर चॅनल मॉनिटाईज झाला की आपल्याला यूट्यूबकडनं मेल येतो की तुम्ही यूट्यूब बरोबर पार्टनरशिप करण्यास तयार झालेला आहात. यानंतर आपल्या प्रत्येक व्हिडिओला डॉलरचं साईन लागतं. आत्तापर्यंत 4000 वॉच टाईम कंप्लीट केलेल्याचा आपल्याला 1 रुपयासुद्धा मिळत नाही आणि इथून खऱ्या अर्थाने आपलं पुढं स्ट्रगल चालू होतं. यानंतर आपल्याला खूप म्हणजे मेहनत करावी लागते आणि यूट्यूब आपल्याला यावेळेला व्हिडिओ पुढे पाठवायला मागत नाही. पण आपला जर कंटेंट चांगला असला, लोक जर आपल्याला बघणारे असले तर आपोआप आपले व्हिडिओ पुढे जातात. यानंतर आपल्याला यूट्यूबवर $10 जमा करावे लागतात. $10 जमा झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं. यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतं. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला गुगल पिनसाठी आपण अप्लाय करायचा असतो आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करून आपला गुगल पिन आपल्या घरी येतो. आपण तो पोस्टाने पण घरी मागवू शकतो किंवा ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतो. हा पिन आल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. यानंतर US टॅक्स फॉर्म असतो, तो खूप महत्त्वाचा असतो, तो सुद्धा भरणं गरजेचं असतं. तो फॉर्म जर भरला नाही म्हणजे भरल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. आणि शेवटी लास्ट ऑफ बँक डिटेल्स जोडाव्या लागतात. लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं आहे, यानंतर दुसऱ्यांदा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला US टॅक्स फॉर्म भरायचा आहे आणि चौथ्या गोष्ट महत्त्वाची म्हणजे बँक डिटेल्स भरायचे आहेत. हे सगळ्यात शेवटी करायचं आहे.
आपण एवढी गडबड करतो की सगळ्यात पहिल्यांदा बँकच डिटेल्स भरून रिकामे होतो. पण बँक डिटेल्स जोपर्यंत $70-80 होत नाही तोपर्यंत नाही भरली तरी चालतं, काही हरकत नाही. हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला आपले $100 जमा होतात त्यावेळेला ते गुगल ॲडसनला जमा होतात. दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेला जे काही महिन्याचे डॉलर होतील ते गुगल ॲडसनवर जमा होत असतात. ज्यावेळेला गुगल ॲडसनवर 100च्या पुढे डॉलर जमा होतील त्याच वेळेला त्या महिन्यातल्या 21 ते 25 या तारखेला आपल्याला आपल्या अकाउंटवर पेमेंट जमा होत असतं. ज्यावेळेला तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर देता त्यावेळेला त्या बँकेचा स्विफ्ट कोड देणं पण गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला बँकवाले आपल्याला स्विफ्ट कोड देत नाहीत, पण तुम्ही सांगू शकता की आम्ही असं असं काम करतोय, त्यावेळेलाच ते आपल्याला बँकेचा स्विफ्ट कोड देतात. स्विफ्ट कोडसुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो बँकेकडनं घेणं ही आपली जबाबदारी आहे. आपण जसा जॉब करतो त्यावेळेला प्रत्येक महिन्याला आपल्याला पेमेंट मिळत असतं, पण यूट्यूबमध्ये असं नसतं. जर तुम्ही $100 करायला 2 महिने लावले, 3 महिने लावले, तर त्यानंतर ज्यावेळेला 10 तारखेला गुगल ॲडसनला $100च्या पुढे आणि गुगल ॲडसन महिन्यातून एकदाच अपडेट होत असतं. 7 ते 10 तारखेला एकदाच त्याच्यावर डॉलर जमा होत असतात. तुमच्या व्हायटी स्टुडिओमध्ये जरी वारंवार डॉलर चेंज होत असले, रोजच्या रोज अपडेट होत असले, तरी गुगल ॲडसनला महिन्यातून 7 ते 10 तारखेलाच जमा होत असतात. त्याच वेळेला आपल्याला कळतं. ज्यावेळेला गुगल ॲडसनच्या पुढे 100च्या पुढे डॉलर होतील त्याच वेळेला आपल्या अकाउंटला पेमेंट येतं. मग त्याला तुम्हाला 3 महिने लागू द्या, 4 महिने लागू द्या किंवा 6 महिने लागू द्या. पहिले सुरुवातीचे दिवस खूप त्रासदायक ठरतात, पण एकदा पेमेंट यायला लागल्यावर, रेव्हेन्यू जमा व्हायला लागल्यावर आपल्याला पण काम करायला एक मोटिवेशन मिळत असतं आणि आपण यूट्यूबमध्ये काम करायला लागतो आणि परत पेमेंट तर काही मंथली 2 महिन्यांनी चालू होतं. आपल्या कामावर डिपेंड आहे. त्यामुळे जर तुम्ही यूट्यूबमध्ये यायचा विचार करत असाल तर यूट्यूब चॅनेल चालू केल्यापासून पेमेंट करेपर्यंत ही एवढी प्रोसेस असते, ती आपल्याला व्यवस्थित करावी लागते. तरी मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिटेल्समध्ये काही सांगितलेलं नाही. डिटेल्समध्ये सांगितलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. ठीक आहे, तुम्हाला थोडीफार माहिती समजली असेल अशी आशा ठेवते. हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.